नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मित्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, तलाठी भरती तसेच इतर सरळ सेवांसाठी उपयुक्त प्रश्न घेतलेले आहेत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमी रिकामी जागा येथे आहे. महाराष्ट्रात DYSP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमी रिकामी जागा येथे आहे. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, ते नाशिकमध्ये आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक D, जनरल माणिक शॉ. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, दरवर्षी पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात येतो? प्रश्न क्रमांक 3, दरवर्षी पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात येतो? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक C, 21 ऑक्टोबरला पाळण्यात येतो. पुढचा प्रश्न क्रमांक 4, भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती? भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक A, रॉ. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, इंटरपोल हे काय आहेत? इंटरपोल हे काय आहे? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक A, ती आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा होतो? महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक B, तो 2 जानेवारीला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात CID मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्रात CID मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8, पोलीस कॉन्स्टेबल पदाची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? पोलीस कॉन्स्टेबल पदाची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक A, पोलीस नाईक. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, पोलीस महासंचालक. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक C, तो गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11, हडप्पा संस्कृती ही संस्कृती होय. हडप्पा संस्कृती ही संस्कृती होय, तर ती नगर संस्कृती आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 12, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक C, रॉलेट ॲक्ट, रॉलेट कायदा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13, सरदार वल्लभभाई पटेल पुढीलपैकी कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 13, सरदार वल्लभभाई पटेल पुढीलपैकी कोणत्या गोष्टी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3, ते बारडोली सत्याग्रहाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14, चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक A, ती 1942ला सुरू झाली. प्रश्न क्रमांक 15, पावनखिंड कोठे आहे? प्रश्न क्रमांक 15, पावनखिंड कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक B, ती विशालगड येथे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? प्रश्न क्रमांक 16, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक A, 1909ला. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17, लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक C, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18, दुसरी गोलमेज परिषद कधी भरली?
दुसरी गोलमेज परिषद कधी भरली? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी, ती 1931ला भरली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. ब्रिटिशांनी भारतात रिकामी जागा या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी, प्लासीच्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. भारताचे प्रथम व्हाईसरॉय कोण? प्रश्न क्रमांक 20. भारताचे प्रथम व्हाईसरॉय कोण? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी, लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न क्रमांक 21. भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड मेयोला. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? प्रश्न क्रमांक 22. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी, 1761. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न क्रमांक 23. भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते जे.बी. कृपलानी होते. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. बंगालमध्ये द मोमेडियन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी, सर सय्यद अहमद खान. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? प्रश्न क्रमांक 25. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए, शिवनेरी या गडावर झाला. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या मंत्रालयाला स्कोच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? प्रश्न क्रमांक 26. कोणत्या मंत्रालयाला स्कोच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी, आदिवासी मंत्रालयाला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2020 नुसार सर्वोच्च स्थानी कोणता देश आहे? प्रश्न क्रमांक 27. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2020 नुसार सर्वोच्च स्थानी कोणता देश आहे? तर यामध्ये अनुक्रमे नॉर्वे, आयर्लंड आणि फिनलँड हे देश आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28. कृष्णा नदीचे क्षेत्रफळ किती आहे? प्रश्न क्रमांक 28. कृष्णा नदीचे क्षेत्रफळ किती? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक डी, 2,58,948. पुढचा प्रश्न, उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी, गोरखपूर येथे आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. दिस मॉडर्न बॉडी या पुस्तकाच्या लेखिका कोण आहे? दिस मॉडर्न बॉडी या पुस्तकाच्या लेखिका कोण आहे? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, खिच्ची डांगरेला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले? अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी, 5 ऑगस्ट 2020. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 32. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1, किरण बेदी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 33. भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण? भारतातील पहिल्या पोलीस महासंचालक कोण? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी, कांचन चौधरी भट्टाचार्य. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहे? महाराष्ट्राचे राज्यपाल सध्या कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए, भगतसिंग कोश्यारी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35. सियासत ते सदस्यता या पुस्तकाचे लेखक कोण? प्रश्न क्रमांक 35. सियासत ते सदस्यता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी, विजयकुमार चौधरी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक
36. जपानमधील हिरोशिमा नागासाकी शहरावर बॉम्ब टाकण्याच्या दिवसाला 2020मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? प्रश्न क्रमांक 36. जपानमधील हिरोशिमा व नागासाकी शहरावर बॉम्ब टाकण्याच्या दिवसाला 2020मध्ये किती वर्षे पूर्ण झाली? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी, 75 वर्षे. प्रश्न क्रमांक 37. सार्क संघटनेमध्ये किती सदस्य देश आहेत? तर त्यामध्ये 8 देश आहेत आणि ते अनुक्रमे भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, अफगाणिस्तान, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 38. अमेझिंग अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण? अमेझिंग अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए, नीना राय. पुढचा प्रश्न क्रमांक 39. कोणत्या राज्यात राष्ट्रीय स्वच्छता केंद्र सुरू करण्यात आले? कोणत्या राज्यात राष्ट्रीय स्वच्छता केंद्र सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली येथे. पुढचा कोणत्या देशाने पर्यावरण आणीबाणी जाहीर केली? कोणत्या देशाने पर्यावरण आणीबाणी जाहीर केली? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी, मॉरिशस. पुढचा बघूया. कृषी पायाभूत निधीसाठी केंद्राकडून किती वित्त पुरवठा जाहीर करण्यात आला? कृषी पायाभूत निधीसाठी केंद्राकडून किती वित्त पुरवठा जाहीर करण्यात आला? तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1 लाख कोटी रुपये. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.